तुम्ही शिवसेनेला काय दिलं? माझ्या परीने माझ्या निष्ठा. तुमचे आयडॉल कोण आहेत? शरद पवार की उद्धव ठाकरे? फुले शाहू आंबेडकर. माझे नेते उद्धव ठाकरे आहेत. पक्षाला आणखी उभारी देता येईल जे एक तुम्ही शिक्षिका म्हणून एक प्राध्यापिका म्हणून काम केले की हे जर उद्धव साहेबांनी केलं ना तर पक्षाला आणखी ताकद मिळू शकते. मला वाटतं ते ऑलरेडी त्या सगळ्या गोष्टी करत आहेत. ज्या ठाणे कल्याणमध्ये तुम्ही मुक्त संवाद दौरा या माध्यमातून आता मुक्त संवाद केलात, बोललात, नरेश म्हस्केंना सुद्धा तुमच्या भाषेमध्ये तुम्ही म्हणजे अरे लांडगे कल्पना येतात, वाघिणी एकटीच येते असं तुमचं वाक्य होतं, किंवा खासदारकीचा गुलाल आम्हीच चढवला होता आता तो आम्ही धुवून काढू असंही तुम्ही त्या ठिकाणी म्हटलात. तर ज्या ठिकाणी जी सभा झाली त्याच ठिकाणी भविष्यात प्रचार सभा आणि त्यानंतर विजयी सभा व्हायला आवडेल का? का आवडणार नाही? शिवसेनेने तुम्हाला खूप काही दिलं, खूप काही दिलं. अगदी. तुम्ही शिवसेनेला काय दिलं? माझ्या परीने माझ्या निष्ठा. तुमचे आयडॉल कोण आहेत? शरद पवार की उद्धव ठाकरे? फुले शाहू आंबेडकर. माझे नेते उद्धव ठाकरे आहेत आणि मी त्यांच्याकडून फार चांगली एक गोष्ट शिकले ते म्हणजे संयम. कमालीचा संयम बाळगला पाहिजे, पेशन्स बाळगला पाहिजे. आणि अजून मी त्याच्यात पूर्णतः पारंगत नाही झाले, परंतु उद्धव साहेबांकडून हे शिकण्यासारखंच आहे संयम. आणि पवार साहेबांकडनं मला संस्थात्मक काम बांधणं शिकायला आवडेल नक्कीच. उद्धव साहेबांनी आणखी असं काय करावं जेणेकरून पक्षाला आणखी उभारी देता येईल जे एक तुम्ही शिक्षिका म्हणून एक प्राध्यापिका म्हणून काम केले की हे जर उद्धव साहेबांनी केलं ना तर पक्षाला आणखी ताकद मिळू शकते? मला वाटतं ते ऑलरेडी त्या सगळ्या गोष्टी करत आहेत. फक्त मला एक नक्की शिवसैनिक म्हणून सांगावंसं वाटतं की ते फार जास्त चांगुलपणाने वागतात. एवढा चांगुलपणा भरा नव्हे, खूप जास्त चांगुलपणा आणि खूप जास्त सगळ्या लोकांना सामावून घेण्याची जी वृत्ती आहे, कारण त्या चांगुलपणाचा काही जण गैरफायदा नक्की घेतात. ज्या ठाणे कल्याणमध्ये तुम्ही मुक्त संवाद दौरा या माध्यमातून आता मुक्त संवाद केलात, बोललात, नरेश म्हस्केंना सुद्धा तुमच्या भाषेमध्ये तुम्ही म्हणजे अरे लांडगे कल्पना येतात, वाघिणी एकटीच येते असं तुमचं वाक्य होतं, किंवा खासदारकीचा गुलाल आम्हीच चढवला होता आता तो आम्ही धुवून काढू असंही तुम्ही त्या ठिकाणी म्हटलात. तर ज्या ठिकाणी जी सभा झाली त्याच ठिकाणी भविष्यात प्रचार सभा आणि त्यानंतर विजयी सभा व्हायला आवडेल का? का आवडणार नाही? आता पुन्हा त्याच्यातनं हे नका काढू, याचा अर्थ तुम्ही निवडणूक लढणार का असे काही स्वतःवरून सर्ग काढू नका. पण विजयी सभा आवडेल नक्कीच, प्रश्नच नाही. आणि तुम्हाला सांगते आम्ही विजयी सभा घेऊन दाखवू. जे लोक म्हणाले ना की 40च्या 40 निवडून आणण्याची जबाबदारी माझी, जे सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, त्याचे स्क्रीनशॉट मी जपून ठेवलेले आहेत. आणि जेव्हा या 40 मधले 20पेक्षा जास्त पडतील तेव्हा हे स्क्रीनशॉट मी फ्लेक्स करून लावेल, ठाण्यात जास्त लावेल. नक्कीच. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.